राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या मतदानाला आता अवघे 24 तास किंवा त्याहूनही कमी अवधी शिल्लक आहे असं आपण म्हणायला हवं। पण अशातच राजकीय पक्ष आणि उमेदवार हे मतदारांना जमेल तितक्या पद्धतीने पैसे आणि महागड्या वस्तूंचं वाटप करून त्यांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतायत। राज्यभरातील विविध महापालिका क्षेत्रांमध्ये हा सगळा प्रकार सध्या दिसून येतो आहे आणि काल पुण्यातला एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला ज्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। रात्रीच्या अंधारामध्ये चांदीच्या वाट्या वाटून मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जात असल्याचा आरोप ठाकरेंचे नेते वसंत मोरे यांनी काल पुण्यामध्ये केला आणि अत्यंत आक्रमक असा पवित्रा घेतला। पुण्यामध्ये काल रात्री हा नेमका काय रडा झाला, राष्ट्रवादीवर नेमके काय आरोप आहेत आणि हे चांदीच्या वाट्या वाटण्याचं प्रकरण नेमकं काय आहे सगळं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। मतदानापूर्वी मतदारांना पैसे वाटण्याचे प्रकार हे अत्यंत सर्रास आणि अगदी उघडपणे आत्ताच्या या निवडणुकांमध्ये घडताना पाहायला मिळतात। हे प्रकार रोखण्यासाठी खरं तर निवडणूक आयोग आणि पोलीस प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे, पण तरी सुद्धा या प्रकारांचा आकडा हा कुठेही कमी होताना दिसत नाही, उलट तो वाढतोच आहे। याचं कारण असं की अगदी चोख बंदोबस्त असताना सुद्धा पुण्यामध्ये मतदारांना चांदीच्या वाट्या वाटण्यात आल्याची घटना घडली आहे। ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी हा आरोप केलाय। खतर वसंत मोरेंचा मुलगा रुपेश मोरे हा पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 40D मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा आहे। पुण्यातील कात्रज परिसरातील प्रभाग क्रमांक 40 मध्ये मतदारांना चांदीच्या वाट्या वाटल्याचा आरोप या प्रभागामध्ये वसंत मोरे आणि त्यांच्या मुलाकडून करण्यात आलाय। बुधवारी संध्याकाळी एका गाडीतून मोठ्या प्रमाणामध्ये चांदीच्या वाट्या प्रभागामध्ये नेल्या जात असल्याचा आरोप मोरे यांनी केला आणि मुख्य म्हणजे या सगळ्या प्रकरणी संबंधित गाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश कदम यांच्या प्रचाराच्या पत्रिका आढळल्या आणि मतदारांची यादी आढळून आली। त्यामुळे हा सगळा प्रकार हा राष्ट्रवादीकडून झाला असल्याचं म्हटलं जातं। सदर गाडी ही प्रचारासाठीच प्रभागात आली होती असा दावा एकीकडे केला जातो, पण या संपूर्ण प्रकरणाबाबत आता वसंत मोरेंनी पोलिसांकडे अधिकृतपणे तक्रार दाखल केली आहे आणि या सगळ्या प्रकाराचा निष्पक्ष तपास होणं किंवा चौकशी होणं असं अपेक्षित असल्याचं तरी म्हटलं जात आहे। आता बघा, पुण्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये हा प्रकार काय फक्त निवडणुका जाहीर झाल्यानंतर किंवा मतदानाला थोडासा अवधी असतानाच घडलाय का, तर तसं नाहीये। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अगदी निवडणुका जाहीर होण्यापूर्वी सुद्धा इच्छुक उमेदवारांनी मतदारांना आमिष दाखवल्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत आणि त्या संदर्भातल्या बातम्या सुद्धा झालेल्या आहेत। इच्छुक उमेदवारांनी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी महागड्या भेटवस्तूंचा धडाका लावल्याचं पाहायला मिळालं होतं। या वस्तू कोणकोणत्या, तर काही उमेदवारांनी मतदारांना 4चाकी गाडी, थायलंडची 5 दिवसांची टूर, 1 गुंठा जमीन अशा पद्धतीच्या ऑफर्स दिल्या आहेत। वाढत्या स्पर्धेमुळे आणि उमेदवारी मिळवण्यासाठी स्वतःची ताकद दाखवण्यासाठी या इच्छुक उमेदवारांनी अगदी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सुद्धा कोट्यावधी रुपये खर्च केले या सगळ्या प्रकारासाठी। एकतर एकीकडे पक्ष फोडायचे, उमेदवारांना विकत घ्यायचं, निवडणुका बिनविरोध करायच्या, मतदारांना सुद्धा विकत घ्यायचं आणि मग म्हणायचं की आम्ही कामाच्या आणि विकासाच्या जोरावर मत मागतोय। राष्ट्रवादीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ठरवलं पाहिजे की त्यांचा नेमका पॅटर्न काय आहे आणि हा पॅटर्न जर असाच दिसत राहिला तर सर्वसामान्य आणि प्रामाणिक मतदारांचा या अख्ख्या निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास निश्चित उडेल, यात काहीही शंका नाही। एक सर्वसामान्य आणि प्रामाणिक मतदार म्हणून तुम्हाला याविषयी नेमकं काय वाटतं? तुम्हाला अशा पद्धतीची काही आमिष दाखवण्यात आली आहेत का आणि त्यावेळी तुमची भूमिका काय राहिली आहे? आम्हाला सगळं आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।